जेव्हाही आपण टीचिंग इंटरव्ह्यूसाठी जातो किंवा कुठेही इंटरव्ह्यूला जातो तेव्हा आपले हात थरथरतात, आवाज अडकडतो आणि आपल्याला घाबरल्यासारखं होतं. हा प्रश्न जवळपास प्रत्येक टीचरला इंटरव्ह्यूमध्ये येण्यासाठी विचारला जातो. आता मी आय हॅव कम्प्लिटेड माय नंतर ना आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात येतो, व्हाय डू यू वॉन्ट टू स्विच अ जॉब? लर्निंग सिम्पल अँड अंडरस्टँडिंग किंवा इंटरेस्टिंग फॉर चिल्ड्रन म्हणजे आहे. हा खूप आपल्याला ना या प्रश्नाचा विचार करून उत्तर द्यावं लागतं की आय ऑलवेज एन्जॉईंग हेल्पिंग चिल्ड्रन लर्न न्यू थिंग्स किंवा मग टीचिंग. तुम्ही जेव्हा कुठल्या शाळेत इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमचे हात थरथरतात, आवाज अडकडतो, खूप टेन्शन येते, घाम फुटतो, आता काय करायचं कळतच नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एका विषयावर बोलणार आहे, इंटरव्ह्यू आणि माझी भीती. माझा पर्सनल अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तसंच इंटरव्ह्यूला आपल्याला कुठले प्रश्न विचारतात, आपल्याला डेमो कसा घ्यावा लागतो त्याबद्दल सांगणार आहे काही सिक्रेट्स जे की तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण आता नवीन सत्र सुरू होणार आहे, प्रायव्हेट शाळेच्या जाहिराती निघतील, कोणी गव्हर्नमेंटच्या जागा निघू शकतात. तिथे तुम्हाला या इंटरव्ह्यू म्हणजे ह्या जो माझा टॉपिक आहे या टॉपिकवरून जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ना, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच छान छान मोटिवेशनल, छान छान सिक्रेट टिप्स, स्टडी हॅक्स प्लस मोटिवेशन हाऊसवाईफ दररोज इथे मिळत राहणार आहे. तर आत्ताच लाईक करा आणि हो, सर्वात अगोदर स्वतःला एक अफर्मेशन द्या की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी शिकणार आहे, ते स्वतः अवलंबणार आहे. तर चला तर सुरुवात करूया. बघा मंडळी, मी तुम्हाला आज काही सिक्रेट्स पण सांगणार आहे, प्रश्न कसे विचारतात किंवा आपला इंटरव्ह्यू कसा होतो हे पण सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर ना मी तुम्हाला सांगते, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. आपण ना जातानाच ना निगेटिव्ह थॉट्स करतो. म्हणजे कसं, मला इंग्लिश बोलता येईल का, मला जर प्रश्न विचारेल मॅनेजमेंट तर मी त्याचं उत्तर देऊ शकेल का, आणि नाही बोलता आलं, माझं चुकलं तर माझ्यासोबत काय होईल, आणि गडबडून जातो, हात थरथरतात, घाम फुटतो. माझ्यासोबतही असंच झालं होतं. जेव्हा मी 7-8 वर्षा अगोदर जेव्हा इंटरव्ह्यूला गेले होते नागपूरला, तेव्हा ना मी तिथे 5 मिनिटं सुद्धा बसू शकले नव्हते. मी 3 मिनिटातच बाहेर आले होते. मला कळत नव्हतं की माझ्यासोबत असं का झालेलं होतं. त्याचं कारण म्हणजे माझी प्रॅक्टिसच नव्हती, माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता. आणि हेच कारण आहे की आपण घाबरतो. इंटरव्ह्यू म्हणजे परीक्षा नसते हो, इंटरव्ह्यू म्हणजे फक्त एक कन्व्हर्सेशन असते. आपण जे कन्व्हर्सेशन करत असतो समोरच्यासोबत तेच कॉन्फिडंटली आपल्याला करायचं असते, आणि तिथेच मग आपण गडबडून जातो आणि त्यामुळे मागे राहतो. आता ते कसं दूर करायचं हे तर मला मी समोर सांगण्याचं आहे, त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला खूप मदत मिळेल. बघा मैत्रिणींनो, आपल्याला भीती का वाटते? कारण आपण प्रॅक्टिस करत नाही. आपण स्वतःला खूप कमजोर समजतो, आपली स्ट्रेंथ ओळखत नाही, विकनेसलाच धरून चालतो, त्यामुळे आपल्याला भीती वाटते. पॉईंट नंबर 1, भीती यामुळे वाटते कारण आपला कॉन्फिडन्स कमी झालेला असतो, आपली प्रॅक्टिस नसते, त्यामुळे आपल्याला भीती वाटते आणि आपण इंटरव्ह्यूला फेस करू शकत नाही. समोरचं म्हणजे माझा पर्सनल रिअल एक्सपिरियन्स तुमच्यावर शेअर केलेला आहे. जोपर्यंत आपण स्वतः प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत आपण परफेक्ट बनू शकत नाही. आता नंतर ना, आता ताई आम्ही कुठल्या प्रश्नांची तयारी करावी जेणेकरून आम्हाला इंटरव्ह्यूमध्ये मदत होईल? तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येतो, तो म्हणजे इंट्रोड्यूस युअर सेल्फ. त्यानंतर एक प्रश्न आणखी विचारण्यात येतो, व्हाय डू यू बिकम अ टीचर? तुम्हाला टीचर का बनायचं आहे? आणि या प्रश्नाचे उत्तर मग आपण घाबरतो, आपण काय देणार आहे, कारण आपण प्रॅक्टिस केलेली नसते ना. अशा वेळेस मग घरीच अगोदर इंट्रोड्यूस युअर सेल्फ, माय नेम इज वैशाली, आय हॅव अ पास D.Ed विथ जे आहे ते आपलं, आय हॅव पास BA विथ इंग्लिश लिटरेचर, आय हॅव पास MA, असं जे काही आहे ना ते स्वतः आपल्या ज्या 10-15 ओळी आहे ना त्या छान अशा तयार करायच्या आणि आपली मिरर समोर छान प्रॅक्टिस करायची. त्याने काय होतं, आपण प्रॅक्टिस करतो ना तर आपल्या आतमधला जो कॉन्फिडन्स आहे तो बोल्ड होतो आणि आपल्याला घाबरत नाही आपण मॅनेजमेंट समोर, आणि आपण उत्तर द्यायला तयार असतो. आणखी असे प्रश्न मी सांगणार आहे समोर, त्यामुळे टिकून राहा, जाऊ नका कुठेही. त्यानंतर बघा, नंतरचं तुम्हाला सांगते डेमो. जर आपल्याला म्हटलं चला मॅडम आता तुमचा आम्ही डेमो घेतो, तुम्ही आम्हाला डेमो करून दाखवा, तर त्याच्यासाठी ना सर्वात आवश्यक म्हणजे घरून एका डेमोची तयारी आपली परफेक्टच ठेवायची. कुठल्याही विषयाचा असो, कुठल्याही सब्जेक्टचा असो, कुठल्याही क्लासचा असो, एक डेमो तर नक्कीच करायचा. आणि दुसरं म्हणजे त्याचं जे टीचिंग एड्स आहे, टीचिंग एड्स म्हणजे जर मी उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगते, जर तुम्ही 1 2 3 4 शिकवत असाल, मी छोट्या वर्गापासून सुरुवात करता, जर तुम्ही 1 2 3 4 शिकवत असाल तर त्याचे जे पपेट्स असतात ते पपेट्स तुम्ही तयार करून घरून घेऊ शकता. म्हणजे मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व करू शकाल टीचिंग एड्समध्ये. किंवा तुम्ही EVSचं एखादा लेक्चर करत असाल तर तुम्हाला EVSमध्ये काही मॅप विषय असेल तर तुम्हाला जेही साहित्य तयार करायचं असेल किंवा जे साहित्य तुमच्या डोक्यात असायला पाहिजे, किंवा तुम्ही ॲडिशन शिकवत असाल तर तुम्ही नेचर पद्धतीने शिकवत असाल, जसं की स्टोन आहेत तर लीफ आहे, ते तुम्ही सगळं साहित्य जवळ ठेवावं आपल्या. आणि जसंही क्लासमध्ये एंट्री केली तर मुलांना इन्व्हॉल्व करून
प्लेवे मेथडनी त्यांचा इंटरेस्ट तयार करून जर शिकवलं तर मॅनेजमेंटला खूप आवडतं आणि आपला डेमो पण सुंदर होतो. म्हणून लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला जाताना फुल तयारी करून जायची, तेव्हाच आपण परफेक्ट आपला इंटरव्ह्यू क्रॅक करू शकतो. नंतरचं बघा, मी तुम्हाला सांगते आता की आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात आणि त्याची उत्तरं आपण कशी द्यायची. चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. बघा, सर्वात अगोदर आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो, टेल मी अबाउट युअर सेल्फ. तेव्हा आपण काय करायचं, हा प्रश्न जवळपास प्रत्येक टीचरला इंटरव्ह्यूमध्ये येण्यासाठी विचारला जातो. आता मी जेवढ्याही शाळेवर इंटरव्ह्यूला गेले तेव्हा मला हा पहिला प्रश्न विचारण्यात येतो. म्हणजे सगळ्यात अगोदर ते आपल्याला विश करतात, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जेही असतं ते. त्यानंतर थोडी फॉर्मॅलिटी प्रश्न असतात आणि मग पहिला प्रश्न हाच असतो की टेल मी अबाउट युअर सेल्फ किंवा इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर याच्यासाठी आता कसंच करायचं, तर हा प्रश्न ना सांगताना आपली टीचिंग जर्नी सांगायची असते, आपलं नाव सांगायचं असते किंवा मग माझं एज्युकेशन काय झालेलं आहे हे सगळं इथं सांगायचं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, माय नेम इज वैशाली, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन अँड डी.एड. आय हॅव पास डी.एड इन इयर, किंवा आय लव्ह वर्किंग विथ चिल्ड्रन, आय बिलीव्ह लर्निंग शुड बी सिम्पल अँड जॉय फॉर द स्टुडंट. म्हणजे आपण कॉन्फिडंट आणि पॉझिटिव्ह दिसतो असे प्रश्न आपण घरूनच मिररसमोर प्रॅक्टिस करून जायचे. मी सोपं आणि सिक्रेट सांगितलेलं आहे. म्हणजे जेवढी प्रॅक्टिस करू या प्रश्नांची तेवढं आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्नांना उत्तर देणं सोपं जातं. नंतर ना आपल्याला दुसरा प्रश्न विचारण्यात येतो, व्हाय डू यू वॉन्ट टू स्विच अ जॉब. आता याचा अर्थ का, की तुम्ही जो तुमचा जॉब करत आहे तर तिथला जो जॉब आहे तुमचा तो तुम्ही स्विच का केलेला आहे. किंवा मग हा प्रश्न याच्यासाठी विचारण्यात येतो आपल्याला की आपल्याला जेही मॅनेजमेंट असतं किंवा स्कूल असतं ते आपल्याला समजून घ्यायचं असतं की तुम्ही तुमचा हा जॉब का बदलत आहे. म्हणजे इतर ठिकाणी तुम्ही जॉब करत होते, मग तिथला जॉब सोडून आमच्या स्कूलमध्ये का येत आहे. तर मग याचं उत्तर आता कसं द्यायचं आपण, की आपला प्रिव्हियस स्कूलला सुद्धा वाईट म्हणायचं नसतं आणि आपल्याला निगेटिव्ह पण बोलायचं नसतं. मग तिथे काय देऊ शकू आपण उत्तर, इन माय प्रिव्हियस स्कूल आय लर्न मेनी थिंग्स, नाव आय वॉन्ट टू ग्रो मोर ॲज अ टीचर अँड इम्प्रूव्ह माय टीचिंग स्किल. बट ना मला तिथे असं आढळून आलं की माझा जो स्वतःचा ग्रो आहे तो कमी होताना दिसतं. सगळं काही छान होतं इथे, या प्रश्नांच्या उत्तरामध्ये सांगायचं, तिथं सगळं काही छान होतं पण मी स्वतःला ग्रो करू शकत नव्हते आणि मला ह्या स्कूलमध्ये मी स्वतःला ग्रो करण्यासाठी कॅपेबल ठरत आहे, म्हणून मी तुमच्या स्कूलमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेले आहे. आणि आपल्यासाठी मग तिसरा प्रश्न असतो, विच सब्जेक्ट आर यू मास्टर इन. या प्रश्नांना स्कूलला आपली स्ट्रेंथ समजून घ्यायची असते. मग त्यांना समजून घ्यायचं असतं की आपली टीचिंग स्टाईल काय आहे, आपला कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण मास्टरी आहे, आपल्याला प्रायमरी म्हणजे आपण B.Ed जेही आहे ना ते आपल्याला त्यांना एक्सप्लेन करायचं असतं. मग कसं सांगू आपण, जसं मग आता सांगू शकेल, जसं मी सांगू शकते, आय एम अ कम्फर्टेबल टीचिंग इन इंग्लिश, मराठी अँड हिंदी किंवा बेसिक सब्जेक्ट, आय लाईक मेकिंग लर्निंग सिम्पल अँड अंडरस्टँडिंग किंवा इंटरेस्टिंग फॉर चिल्ड्रन. म्हणजे आपण आपल्या सब्जेक्टसोबत आपलं टीचिंग स्टाईलसुद्धा त्यांना आपल्या कॉन्फिडन्सनी प्रश्नात आपण झलकवत असतो. बरोबर आहे ना. नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूला गेल्या असताना तुम्ही कुठल्या प्रकारचे इंटरव्ह्यूचे प्रश्न फेस केले आणि तुम्ही कशा प्रकारे उत्तरे दिली, जेणेकरून आपल्या या एक्सपिरियन्सचा, जो की मी माझा एक्सपिरियन्स शेअर करत आहे, तुमचा पण एक्सपिरियन्समुळे बाकीच्या ताईंना खूप फायदा होईल या गोष्टीचा आणि फुल न फुलाची पाकळी आपल्याला त्यांच्याकडून मोटिवेशन मिळेल. नंतरचा आपल्याला प्रश्न येतो जो की सगळ्यांनाच विचारण्यात येत असतो आणि तुम्हालाही विचारला का ते पण सांगाल, व्हॉट इज युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. आता जर आपण फ्रेशर असू ना तर मग आपण त्याचं उत्तर काय द्यायचं. पण हा प्रश्न थोडा सेन्सिटिव्ह असतो. आपण कधीही आपली सॅलरी आपल्या तोंडाने सांगायची नसते. तर कसं म्हणायचं, आय एम ओपन किंवा आय एम अ फ्रेशर ॲज पर स्कूल नॉर्म्स, माय मेन फोकस इज ग्रेनिंग एक्सपिरियन्स अँड गिविंग माय बेस्ट टू स्टुडंट. म्हणजे आपण स्वतःला सांगायचं की मी कॅपेबल आहे तुमच्या स्कूलसाठी, त्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्ही मला किती सॅलरी देणार आहे. म्हणजे स्कूल पण खुश होतं आणि आपली कॅपेबिलिटीप्रमाणे आपण उत्तर पण देतो. म्हणून आपण आणि खूपच फोर्स केला तरी पण त्यांना सांगायचं की तुम्ही मला जीही सॅलरी देणार आहे ती माझ्या क्षमतेप्रमाणे योग्य राहणार आहे. त्यानंतरचा आपल्याला प्रश्न विचारतात ते, व्हाय डू यू वॉन्ट टू बिकम अ टीचर. आणि हा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न असतो, कारण यातून आपल्याला त्यांना जाणून घ्यायचं असते की तुम्हाला टीचर का बनायचं आहे. तर आपल्याला ना या प्रश्नाचं विचार करून उत्तर द्यावं लागतं की आय ऑलवेज एन्जॉईंग हेल्पिंग चिल्ड्रन लर्न न्यू थिंग्स, किंवा मग टीचिंग गिव्ज मी हॅपीनेस बिकॉज आय कॅन हेल्प स्टुडंट बिल्ड देअर फ्युचर.
आणि हे जे ॲन्सर आपण देतो ना ते खूप इमोशनल आणि जेन्युइन असलं पाहिजे. म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की आपल्या मुलांना प्लेवे मेथडने शिकवणार आहे, आपण त्यांना खूप क्रिएटिव्ह लर्निंगनी शिकवणार आहे, आपण त्यांना खूप हसत खेळत शिकवणार आहे. त्यामुळे ना आपली पॅशन वाटली पाहिजे टीचर, आणि त्यामुळे ना ते आपल्याला मग अपॉइंटमेंट करतात आणि त्यांना वाटतं की आपण एक कॅपेबल टीचर अपॉइंट केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हाही इंटरव्ह्यूला जाता ना तेव्हा घरून छान अशी काही प्रश्नांची प्रॅक्टिस करून जायची. आजच्या प्रश्नामुळे तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. आणि शेवटचा एक प्रश्न ते मला विचारण्यात आला होता, जो की माझ्या एक्सपिरियन्सद्वारे मी तुम्हाला सांगते. मी जेव्हा केवीला गेले होते तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की ताई सॉरी मॅडम, हाऊ विल यू हँडल स्पेशल स्टुडंट. आता केवीमध्ये पण स्पेशल एज्युकेशनवर टीचर घेत आहे किंवा स्पेशल एज्युकेशन ज्या आहेत तर ते मुलं तिथे असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी फॉल्ट असतो किंवा मग त्यांना काहीतरी थोडं असतं, कोणाला डिस्लेक्सिया असतं. आपल्याला आहे पेडॉगॉजीमध्ये, तुम्हाला माहीत आहे, जे TET सीटेटचा अभ्यास करतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्यामध्ये असे फीचर्स असतात काही की ते त्यांचे स्पेशल ॲबिलिटी दर्शवतात. तर मग त्या स्कूलला बघायचं असतं की त्या टीचरमध्ये पेशन्स किती आहे, ती हँडल करू शकेल का अशा मुलांना. तर आपल्याला त्याचं उत्तर न सांगावं लागेल, जे की मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगते. तुम्ही त्यात चेंज पण करू शकता. आय विल गिव्ह एक्स्ट्रा अटेन्शन अँड यूज सिम्पल मेथड सो द स्टुडंट कॅन अंडरस्टँड बेटर. एव्हरी चाइल्ड लर्न डिफरंटली अँड अ टीचर मस्ट सपोर्ट देम विथ पेशन्स. म्हणजे आणि आपण आपले जे प्रश्नातून केअर दाखवतो, त्यानंतर आपण पेशन्स दाखवतो आणि ते स्कूलला फार आवडतं. आणि मग आपण आपले जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत ना ते आपण क्रॅक करू शकतो छान प्रकारे. तर असे जे प्रश्न आहेत ना, या प्रश्नांची प्रॅक्टिस जर घरी केली किंवा मग थोडं त्याबद्दल आपण जरा सिम्पल इंग्लिशमध्ये वाचून गेलो ना तर आपल्याला वेळेवर खूप भीती वाटत नाही. आणि मग जे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात ना तेव्हा आपण आपलं उत्तर कॉन्फिडन्सनी आणि छान स्वतःच्या स्ट्रेंथनी देऊ शकतो आणि आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नसते. बघा मैत्रिणींनो, थोडी प्रॅक्टिस करायची असते, थोडं मिररसमोर बोलायचं असते. जसे की टेल मी अबाउट युअरसेल्फ, व्हाय डू यू वॉन्ट टू बिकम अ टीचर, हे आरशासमोर बसून प्रॅक्टिस करायची. बघा, परफेक्ट इंग्लिश असण्याची गरज नाही, पण जेही आपण बोलणार आहे ते सिम्पल इंग्लिश असलं पाहिजे, क्लिअर कम्युनिकेशन झालं पाहिजे, जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपली बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाची ठरते. इंटरव्ह्यूला जाताना बॉडी लँग्वेज आपली कॉन्फिडन्स असली पाहिजे, स्माईल पाहिजे आणि आय कॉन्टॅक्ट करून बोलायचं. म्हणजे असं मान खाली वगैरे घालून बोलायचं नाही किंवा मग इकडे तिकडे पाहत बोलायचं नाही. जे मॅनेजमेंट असते त्यांच्यासोबत छान असं कॉन्फिडन्सनी बोलायचं, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स दिसतो. म्हणून मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला तुमचं करिअर सुरू करायचं असेल तर इतक्या वर्षांनी जॉब कसा मिळवेल मी किंवा मी इंटरव्ह्यू कसा देईल ही भीती मनात ठेवायची नाही. तर एज प्रॉब्लेम नाही आहे, कॉन्फिडन्स प्रॉब्लेम असतो. आणि एकदा आपण जर इंटरव्ह्यूला गेलो तर बसायचं नाही की मी हरले म्हणून. असे 4-5 इंटरव्ह्यू द्यायचे आणि आपल्या मनातली भीती दूर होते, आपला कॉन्फिडन्स ग्रोअर अप व्हायला सुरुवात होते. जर तुम्हाला आजचा जो माझा इंटरव्ह्यू प्लस भीती आहे, हाऊसवाईफनी टीचर कसं बनायचं किंवा मग आपण आपल्या इंटरव्ह्यूवर मात कशी करू शकतो, हा जो मी तुम्हाला टिप्स सांगितल्या, सिक्रेट टिप्स सांगितल्या, काही प्रश्न सांगितले, नक्की तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून गरजू ताईपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जेणेकरून मला पण खूप छान वाटेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशनसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि लक्षात ठेवा, भीतीवर मात केल्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही आपली स्वप्न. आणि त्याच भीतीपायी आपण बसतो घरी आणि आपलं सर्व गमावून बसतो. म्हणून भीती दूर सोडा, कॉन्फिडन्स डेव्हलप करा. बाय.